टंटडान. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तो मजेत राहिलाच पाहिजे. आपला हा व्हिडिओ मित्रांनो कुठला ट्रॅव्हलिंग रिलेटेड वगैरे नसणार आहे. आपण एक प्रोडक्ट घेतलाय मित्रांनो, ते आहे म्हणजे EGS कंपनीचं हे इंटरकॉम आहे. हा मॉडेल आहे Q8. याचे बरेच फायदे आहेत आपल्याला मित्रांनो या इंटरकॉमचे. तर हा आपण बाईक चालवताना आपण कॉल रिसीव्ह करू शकतो. त्याच्यानंतर गुगल मॅप लावलं तर आपल्याला कुठे राईट आहे, कुठे लेफ्ट आहे, हे सगळं आपल्याला ऐकायला येऊ शकतं. मेश इंटरकॉम आहे. याला ॲट अ टाइम 6 डिव्हाइस कनेक्ट होऊ शकतात. आणि याची जी रेंज आहे ती 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटरमध्ये 6 रायडर जर कनेक्ट असतील तर आपण कम्युनिकेशन करू शकतो की कोण पुढे आहे, कोण मागे आहे, कुठे राईट घ्यायचा, कुठे लेफ्ट घ्यायचा आहे. ह्या डिव्हाइस थ्रू आपण सगळ्यांशी बोलू शकतो एकदम क्लिअरली. असं ब्रेक होणार नाही व्हॉइस. एकदम इझिली आपण याच्यावरनं कम्युनिकेशन करू शकतो. आणि हा फुल्ली वॉटरप्रूफ असल्यामुळे आता पावसाळा येणार आहे तर आपल्याला उपयोग होणार आहे. याचे बरेच फायदे आहेत मित्रांनो. आणि हा मॅश इंटरकॉम असल्यामुळे कसं असतं की जर समजा आता 6 रायडर या डिव्हाइसला कनेक्ट होऊ शकतात. तर समजा एखादा 2 रायडर जर आपल्या रेंजमधून बाहेर गेला आणि तो परत आला त्या रेंजमध्ये, तर तो ऑटोमॅटिकली कुठलाच हे करता तो कनेक्ट होऊ शकतो, आपल्याशी कम्युनिकेशन करू शकतो. तर ह्याचे बरेच फायदे आहेत. आणि अशा प्रकारे खूप मार्केटमध्ये इंटरकॉम आहेत. कमीत कमी 6,500-6,000च्या आसपास हा अवेलेबल असतो. 6,800, 6,500, 400 ऑफर असते. आणि ह्याचे बरेच मॉडेल आहेत. जसा हा Q2 आहे, Q7 आहे आणि आपण जो घेतलेला आहे तो Q8 आहे, लेटेस्ट आहे. बरेच फायदे आहेत मित्रांनो. तर चला आपण हा प्रोडक्ट आता अनबॉक्स करूया. हा आपला EGS Q8. चला मित्रांनो, आपण हा आपला इंटरकॉम अनबॉक्सिंग करूया. असं काही पॅकेजिंग आहे याची, बघू शकता. हा असा बॉक्स आहे. इथे ब्रँडिंग आहे, इथे ब्रँडिंग आहे आणि इथे डिटेल आहे. याची तुम्ही प्राइसिंग बघू शकता. 6,449 आहे. आणि इथे 1 इयर वॉरंटी लिहिलेली आहे. आणि इथे हा मॉडेल नंबर आहे Q8. आणि इथे बघा 6 रायडर्स कनेक्ट होऊ शकतात. फास्ट चार्जिंग आहे याची. असा काही बॉक्स आहे. तर आपला हा Q8 मॉडेल नंबर आहे मित्रांनो. हे बघा, याच्यामध्ये Q2, Q7 आणि हा Q8 तुम्ही बघू शकता जवळून. Q2 मध्ये हे सगळे फीचर्स आहेत. त्यानंतर Q7 मध्ये हे सगळे फीचर्स आहेत. आणि हे आपला हा जो आहे मॉडेल Q8, त्याच्यामध्ये हे सगळे फीचर्स आहेत. स्पेशली म्हणजे वॉटरप्रूफ आहे, हे महत्त्वाचं की पावसाळा आता येणार आहे तर तेव्हा आपल्याला हा खूप उपयोगी पडणार आहे. आणि याची जी रेंज आहे बघा, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटरच्या आसपास हा कनेक्ट होऊ शकतो वायरलेसली. असा काही आपला हा इंटरकॉम आहे. तर चला याला आपण अनबॉक्स करूया. हे अशी काही पॅकेजिंग आहे. टंटडान. याच्यामध्ये युजर मॅन्युअल आणि युजर गाईड आणि वॉरंटी कार्ड असेल. पूर्ण बॉक्स खाली साईडला ठेवूया. हे बघा, असे काही युजर गाईडच आहे, ते कसं यूज करायचं वगैरे. याला बाजूला ठेवूया आपण. मेन आपला हा बघू शकता, हा Q8 इंटरकॉम असा काही आहे. इथे C टाईप पोर्ट आहे, इथे बटन आहे, इथेही बटन आहे, इथे प्लस मायनसचे 2 बटन आहे, इंडिकेटर आहे, लाईट इंडिकेटर. आणि हा एंटीना आहे. हे बघा, असं काही बघू शकता. आणि एकदम लाईट वेट आहे, जास्त हेवी पण नाही आहे, भारी आहे. तर चला याला साईडला ठेवूया आणि हे पण बाजूला ठेवूया. तर असा काही पाऊच येतो. त्या पाऊचमध्ये काय काय ॲक्सेसरीज आहे तुम्हाला दाखवतो आता. तर हे 2 असे माउंट भेटतात, जे की हेल्मेटला बाहेरून आपण अटॅच करतो. हे असे साईडला स्टिक करायचा आणि इथे आपला असा हा इंटरकॉम अटॅच होणार. तर हे 2 माउंट. त्यानंतर ही USB केबल, चांगली क्वालिटी आहे, ब्रेडेड आहे. हे बघा, 1 नंबर आहे, C टाईप. त्यानंतर हे आपले 2 माईक आहेत. ते बघा, एक एकदम पातळ वायर आहे, क्वालिटी चांगली आहे वायरची. आणि हे प्लग अँड प्ले आहे, बघू शकता. आणि इथे वेलक्रो अटॅच आहे, तुम्ही काढून लावू शकता. आणि हे स्टिकर आहे, जिथे तुम्हाला माउंट करायचा तिथे तुम्ही हा माईक स्टिक करू शकता. त्यानंतर हे मेन म्हणजे स्पीकरची जी क्वालिटी आहे, मला तर अशी वाटते जबरदस्त आहे, एकदम भारी आहे. इथे वेलक्रो स्टिकर चिटकवण्यासाठी आहे, राईट लेफ्ट. आणि हे पण प्लग अँड प्ले आहे, बघू शकता. बघा, हे वायर हे अशी
काढून लावू शकता. त्यानंतर हा पोर्ट आहे जिथे आपला हा इंटरकॉमला कनेक्ट होणार. हे बघा, असा काही इंटरकॉमला कनेक्ट होणार. त्यानंतर हा एक एक्स्ट्रा माईक आहे दुसरा, फ्लेक्झिबल आहे बघा. जसा तुम्ही वळवाल तसा हे होणार. आणि इथे पण बघा स्टिक करण्यासाठी जिथे तुम्ही हा माईक लावाल त्या हिशोबाने तुम्ही याला प्लेस करू शकता. आपण इथे वायर आहे बघा, ही प्लग अँड प्ले आहे. आपल्याला दुसरा माईक लावायचा तर दुसरा माईक लावू शकतो. आणि त्यानंतर ही अजून एक ॲक्सेसरीज आहे, वेलक्रो. हे बघा, हे एक्स्ट्रा 4 भेटतात, म्हणजे हे 2 आणि हे 2. तर हे स्पीकरसाठी आहे. ते बघा इथे, हे इथं असे लावायचे बघा. हे बघा, आणि जिथे स्पीकर खाचा दिलेला असतो, जिथे आपण हे माउंट करणार तिथे हे स्टिकर लावायचे आणि स्पीकर अटॅच करायचे. असा काही आपला हा Q8 इंटरकॉम आहे. आणि ही काही ॲक्सेसरीज आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्स्टॉलेशन कसं करणार आहे ते मी दाखवणार आहे. चला